साईमाई सकाळ मित्रांनो, दिवस 5वा. ओम नमो नारायण, हर हर महादेव, ओम साईराम. तर आपल्याला आजचा आपला पल्ला हा गोटीगाव असणार आहे दुपारपर्यंतचा. आपण चालायला चालू केले कसाऱ्याच्या. आपण जरासा 5 मिनिटं पुढे होतो फक्त, म्हणजे इगतपुरीला होतो आपण. आणि आता पण म्हणजे इगतपुरीच्या बॉर्डरवरती होतो बोललात तर. आणि आता इगतपुरीला आहे टोटल बरोबर. तर आता इकडनं आपल्याला गोटीगाव जायचंय. खूप म्हणजे खूप भयंकर थंडी आहे. मी अशी थंडी कधीच नाही बघितलेली की आता बघतोय. मी ही थंडी पार केली तर मी कुठे पण थंडी पार करू शकतो. तर भेटूया आपण पुढेच. खूपच थंडी आहे. माझा हात पूर्ण आहे ना, सगळे मी आतमध्ये टाकलंय. म्हणजे हात मग कान बिन पुरे एकदम फुल टाईट केलंय. आमच्या आणलाय त्याच्या आतमध्ये एक टोपी आहे. तर भेटतो तुम्हाला पुढेच चायच्या हॉल वरती. आपल्या बोलायला सुद्धा जमत नाही म्हणजे एवढी थंडी आहे. मला दिसत असलं तर बघा, माहित नाही वाफवा येते बघा. तर भेटतो तुम्हाला पुढेच. आपले साईबंधू सगळे पुढे गेलेत. सगळे पाठी आहेत आज सगळे. तर भेटतो तुम्हाला पुढे थोड्याच वेळात. चला, जय साईनाथ. मी एकदाच फक्त यांनी दाखवलं तेव्हाच बघितलं. मी पण एकीला एकच होती तिथे, 2 जण नव्हते. कुठं उसाच्या गाडीजवळ. जाऊया बघायला परत. जाऊया बघायला तू परत. त्याला काय बोलतो? कोणाला? त्याला कशाला बोलतो? तो माहिती आहे ना कोण आहे. त्याला काय गरज आहे आपल्यासारखी तिकीट काढून हे करायची. कार्ड दाखवलं का? हा. आहे ना रे. आर दाखव नाही तर स्वाईल बघ, मनापासून हसला तो बघ. तरी पण आता कमी पहिला. जय साईनाथ. जय साईनाथ. या चाय प्यायला. चाय पिऊन झाली चाय पिऊन. नदीला जाऊ. बोललेली चाय. तेव्हा डॅडी पण आपल्यासोबत असायचा ना. जय साईनाथ. साईबाई सकाळ. साईमाई सकाळ. आता फिरवणे इज्जतीचे आहे. साईबाई सकाळ पोरांनो. मी काय बोलतो, आज मी 4 दिवसापूर्वी एवढा खुश आहे की चमडी गेली. 4 दिवस मला एक काळे पिवळे निळे हिरवे सगळे चेहरे दिसत होते. आज मी जरा बघितला, वातावरण मध्ये चेंज झाला आणि माझा चेहरा एवढा तेजमय झालाय की सांगू शकत नाही तुम्हाला. काय बघितलं ते सांगू नाही शकत, कारण का तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला असं वाटेल ही मुलगा आहे. मी वाढीला चाललाय की मी जर ते दृश्य बघाल तर तुम्हाला पण तेज येईल चेहऱ्यावर. नवीन चेहरे बघा. एकदम 4 दिवसानंतर चेहरे बघितले ते असंच होतं. 4 दिवस सलग फक्त हे असे काळे, हे असे पिवळे, हे असे सफेद, मधीच मधीच लाल काय होतोय. आता चेहरा बघा कसं सकाळ सकाळी लाल असतो, दुपारपर्यंत जरासा सावळा होतो. आमच्यामध्ये हा 6.5 वाला आहे. आता त्याला 6 नंबरचा भेटलेला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मगाशी त्याचा चेहरा काळसट होता, आखाडी झालाय. आता तेज पण झालाय. बघ आता जरा तेल बिल लावतोय मस्त पैकी, चमकतोय. म्हणजे विचार करा मी किती प्रसन्न झालो असेल 4 दिवसांनी आज. हा बघा तेज बघा, हसतोय बघा. तेवढा उन्हात उन्हात ठेवलेली. चला मित्रांनो, आपण भेटूया जरा. पहिल्या चायच्या हॉल वरती आपण होतो, आता पुढच्या हॉल वरती भेटूया जरा. चला, जय साईनाथ. बिस्किट भेटले नाही. हा, आणि या चायच्या हॉल वरती आपल्याला बिस्किट भेटली नाही, कारण की आपण एकदम फट्टे लेट आलोय. हा बघा, तेल लावतोय. तू बोलतोय काय होतं? सांगत होतो काल आमची आता एवढी परिस्थिती एवढी बेकार आहे, कारण का काल आम्ही जोश मध्ये काहीतरी गमवून बसलोय. शेवटचे जे होती अमाऊंट जरा रंगात आलो आम्ही. एक होता बीएमसी वाला आज तो हे फक्त आम्हाला कार्ड दाखवला. त्या कार्डाच्या नादात आम्ही आमची जे खिशातले पैसे गमवून बसले. आता आम्ही 5 रुपयाचा बिस्किट नाही खाऊ शकत, फक्त चहा पितोय. आता पुढपर्यंत काय होईल साईमय बघू नाही शकत. साईंची चला मित्रांनो, असे इथं जोक होत आहेत. जाऊया आपण इथून निघून. चला, जय साईनाथ. मित्रांनो बघू शकता, हे एवढं लोडिंग बिडिंग करून येतात मस्तपैकी. बघा, टेम्पो दिसत नाही पण लोड मागता दिसतो. हा बघा, हा बघा, हा वाला बघा लोड. हो बीएमसी फाईन मारा, फाईन मारा. काढ दाखव त्याला. आयला
एवढा असा लोड बीट करून येतात सगळं काय आणि इकडे तिकडे ऍक्सिडेंट करता आणि सगळं आमचं नुकसान एवढं नाही का अरे इथं बघ पहिला बोलणार नाही आता कधी काढ दाखव आमचं VMC कामगार आहे हे बघ ना थोडी घेऊन येतोय ना आता. गॉगल ले गॉगल 50 का एक 100 में दो 50 का एक 100 में दो गॉगल ले 50 का एक 100 में दो दादर स्टेशनला आलाय का अरे किती घेणार रे हा भारी वाटतोय. जय साईनाथ 50 का एक 100 में दो गॉगल लो 50 में एक 100 में दो लुट लो साईराम मित्रांनो आपण आता नाश्ता करायला थांबलेलो आहे नाश्त्याला कांदा भजी कटलेट आणि चटणी आहे बघा चटणी साईडला साईराम साईराम भजी खायला या भजी खायला या साईराम भजी खायला हा भाई जेवायला बसलाय हा. झाले बघा आज आलू हे बघा तिथे खाल्ला नाही एक मिनिट हा, साईराम हा हे बघा 4 पेटी खाऊन झाल्या तिसरी प्लेट घेतला चौथी घेतलाय हा काय बोलतो आधी येईपर्यंत आहे ना भजी एक आणि पेटलीस कडक जाईल म्हणजे विचार करा आमची दशा काय हे उरलेले पिकलेले आम्हाला खायला घेतात हा बनवतात तुम्ही तेव्हा येत नाही बनवलेलं असतं तेव्हा येत नाही तुम्ही लोक आहे ना आम्हाला काजूच्या खाजवायला हा मी काहीतरी वेगळा समजा तर आपण भेटूया आता थोड्याच मिनिटात जेवणाची ऑर्डर होती जय साईनाथ साईमाई दुपार मित्रांनो दुपारचे 2 वाजलेत आपण आपल्या हॉलवरती पोहोचलोय लय पाठवतो आपण लय म्हणजे लय पाठवतो आम्ही विचार केला की आंघोळ करूया आणि तिथं झोपून जाऊया शेतात तर आंघोळ बिंघोळ गेली तर शेतात तिथं झोपून गेलो डायरेक्ट फोन लावला त्या काकींकडे चार्जिंगला आता मग फोन चार्जिंग घालायचा आता ब्लॉग बनवूया मस्त पैकी आपली पब्लिक चालते इथे पुढेच आहे ना इथे आपला हॉल्ट आहे आपण तिथे पाठीत झोपलेलो तर मस्त पैकी जाऊया जेवूया हॉल्ट होती कपडे बदलूया आणि जाऊया डायरेक्ट पुढच्या प्रवासाला चला भेटतो तुम्हाला 5-10 मिनिटात A few inches later. साईराम मित्रांनो आता आपली पालखी निघाली दुपारच्या हॉलवरून आणि पब्लिक चालते हा बॅगेचा टेम्पो फुल बॅग फुल लोड आहे फुल लोड जय साईनाथ ओ
साईराम मित्रांनो, साईमाई संध्याकाळ. आपल्या आता चायच्या स्पॉटला आपण थांबलोय जरा. नंतर इथच्या पुढे नाश्त्याच्या हॉलला थांबू आपण. हे बघा, हे बघ नुसता चाय आणि बिस्किट. चाय खाओ बिस्किट भाव, चाय खाओ बिस्किट भाव. यमा यमा चल रे भाई, तू बोला नानू. अभी धूप निकलेगा, ये निकलेगा. ड्राइवर को पूछा चाय ओम साईराम. ए मिशी के बाद चाहिए नहीं होगा. थोड़ी देर में धूप निकला 1 घंटे. हा, बाकीची पोरं आहेत इथे सगळी चाय घेतात. ही आपली पालखी. ओम राम. द्वारकामाई दर्शन. सीधा खार तो शिर्डी. चाय खाओ बिस्किट डुबाओ, चाय खाओ बिस्किट डुबाओ. साईराम मित्रांनो, आपण आता आपल्या रात्रीच्या हॉलवरती पोचलोय. इथून आपल्याला आता उद्या सिनियरचा पायदा आहे ना, तो आहे उद्या. तर आता हा कुठे आहे तुम्हाला पण माहीत नाही. तर पोचलो आहे कुठेतरी. तर तुम्हाला जागावरती भेटतो आता डायरेक्ट. तेच आहे ना साईमाई रात्र मित्रांनो. इथं आमच्या बॅगा भेटत नाही. इथं बघू शकता बॅग आहेत. आणि याच्यात आमची बॅग भेटत नाही. मी 2 वेळा येऊन ट्राय करून बघितला, नाही. आता आपला पावबाय गेला. पावबाय जय जयनाथ. आणि आपल्या साईबंधू सगळे इथं झोपलेत. म्हणजे झोपायची तयारी आहे. आणि आतमध्ये पण आहेत. आणि तिकडे पालखी आपल्या पण तिकडपेक्षा इकडे इंटरेस्टिंग चालू आहे. वा वा, चला गावाला. हा, बॅग भेटली की सांगतो तुम्हाला. इकडे आतमध्ये जाऊन दाखवतो सांगतो तुम्हाला. ट्रिपल बाय घेतल्या डोक्यावर. डोक्यात टाक डायरेक्ट. खजाना उघडण्यात येत आहे आता. खजान्याची 12 वर वाटणी करा. उघडची लाग. थांब ना भाई, त्यांनी बांधलंय मला माहिती. हो, अशा ना. खजाना उघडला, उशी निघाली. हा, याचा खजाना बॅग. एकावन्न खजाना बॅग आहे. होय हो शेख. हो तिकडं, नाही तर इकडं. माझी जागा इकडे आहे. होय, आमच्या ठेवल्या आणि हे पण आहे. थोडा पाठी चप्पल देवाची दुसरीकडं. माझी बॅग ठेवली. बॅग कुठे आहे? हे बाबा, हे इकडं. हो तिकडं. तू उभी कुठं काढतोय रे व्हिडिओ? काय बोललेलं तिथे? तुझी चुकी. चप्पल कुठं ठेवली ती तुझी चुकी. आता मी बॅग ठेवली. गावाला जेवायला जायची ना तू. सांगा व्हायला 5 वाजता बंद करतोय. साईराम मित्रांनो, आपले विरारची आपली वक्रतुंड मधली गँग पण पालखीला गेले. साईराम ब्लॉग मध्ये दिसतोय. साईराम साईराम
दिवस पहिला आणि आपले इथे सगळे मंडळी झोपले आहेत. तर आता जेवायला जाऊया आपण. प्लेटी आणल्यात. हा साईराम थांबा साईराम. शेमणी कुठं तोय ए लंगड्या ए बीएमसी काय लं जेवायचं. अरे गर्दी आहे म्हणून जाऊ नको. चल मित्रांनो खूपच गर्दी आहे तिकडं. आपला भाऊ बोललाय तर काय करूया मी बघतो जाऊन. गर्दी असेल तर घेऊन या. चला जैसा आहे ना. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या दिवशी म्हणजेच की 6व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. बोला ओम साईराम.